नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या भेटगुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जो एफ-एम-डी हा आजार खूप जास्त वेगाने त्या ठिकाणी पसरत आहे. तर या आजारांपासून आपण आपल्या पशूंना कशा पद्धतीने दूर ठेवू शकतो, त्यासाठी आपण कशा पद्धतीने उपाययोजना केल्या पाहिजे, यामध्ये आपण कुठल्या औषधांचा वापर केला पाहिजे, कुठल्या घरगुती उपाययोजना केल्या पाहिजे, तर या विषयावरती माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपल्या पशूंची इम्युनिटी जर चांगली असेल तर या आजारापासून आपण आपल्या पशूंना निश्चितच दूर ठेवू शकतो. मग आपण कुठल्या औषधांचा किंवा कुठल्या उपाययोजनांचा त्या ठिकाणी वापर करायचा की आपल्या पशूंमध्ये त्यांची इम्युनिटी चांगली राहील, तर त्या विषयावरती सुद्धा माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपल्या गोठ्यावरती आपले जे सर्व प्रकारचे पशु आहेत, यामध्ये आपले दूध देणारे पशु असतील, लहान पशु असतील, आपले गाभण पशु असतील, आपण या सर्व पशूंमध्ये अवश्य या उपाययोजनांचा त्या ठिकाणी उपयोग करा, की ज्यामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये होणारा हा जो एफ-एम-डी आजार आहे तर तो त्या ठिकाणी टाळण्यासाठी फायदा होऊ शकतो. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, प्रथमतः आपण पाहूया की ज्यावेळेस आपल्या पशूंमध्ये हा एफ-एम-डी आजार होतो तर त्या ठिकाणी आपल्याला कुठली लक्षणं ही पाहायला मिळत असतात. तर यामध्ये मित्रांनो, आपल्या पशूंच्या शरीराचे जे काही तापमान आहे, टेम्परेचर आहे, तर ते 103-104 च्या आसपास त्या ठिकाणी गेलेले आपल्याला पाहायला मिळते. आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक कमी झालेली पाहायला मिळते किंवा आपले पशु जे आहेत तर ते चारा कमी खात असतात. त्यानंतर मग मित्रांनो, आपले दूध देणारे पशु असतील तर त्यांच्यामध्ये दुधाचे उत्पादन खूप जास्त प्रमाणामध्ये कमी झालेले आपल्याला पाहायला मिळत असते. त्यासोबतच मित्रांनो, आपल्या पशूंच्या जिभेवरती त्यांना त्या ठिकाणी जखमा होणे, आपल्या पशूंच्या तोंडामध्ये जखमा होणे, आपल्या पशूंमध्ये त्यांच्या खुरांना त्या ठिकाणी सूज येणे, त्या ठिकाणी जखमा होणे, आपल्या पशूंमध्ये लंगडणे, तर यांसारख्या समस्या ज्यावेळेस आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी एफ-एम-डी हा आजार होतो तर आपल्याला पाहायला मिळत असतात. मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये खास करून आपले जे गाभण पशु आहेत त्यांच्यामध्ये जर हा आजार झाला तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांचा गर्भपात होण्याच्या देखील त्या ठिकाणी समस्या आपल्याला पाहायला मिळू शकतात. त्यामुळे आपण आपल्या पशूंना या आजारांपासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्यामध्ये हा आजार होण्याच्या आधीच त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण त्यांच्यामध्ये असे काही औषध आहेत किंवा अशा काही घरगुती उपाययोजना आहेत, त्या जर केल्या तर आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळेल. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपण यामध्ये कुठल्या उपाययोजना करायच्या आणि आपण आपल्या पशूंमध्ये कुठल्या औषधांचा त्या ठिकाणी वापर करायचा. मित्रांनो, यामधील पहिली जी काही उपाययोजना आहे तर ती म्हणजे आपण आपल्या सर्व पशूंमध्ये त्यांचे जंत निर्मूलन जे आहे तर ते करणे हे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये त्यांचे जंत निर्मूलन केल्यानंतर आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी फायदा होतो, आपल्या पशूंमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी फायदा होतो, आपल्या पशूंमध्ये त्यांचे पचन चांगले ठेवण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा होतो. त्यामुळे आपण जर आपल्या पशूंमध्ये त्यांचे जंत निर्मूलन हे जर मागच्या 1-2-3 महिन्यामध्ये त्या ठिकाणी केलेले नसेल तर आपण अवश्य आपल्या या पशूंचे जंत निर्मूलन त्या ठिकाणी करून घ्या. त्यानंतर मग मित्रांनो, दुसरी जी काही उपाययोजना आहे तर ती म्हणजे आपण आपल्या पशूंमध्ये त्यांना लिव्हर टॉनिकचा वापर त्यांच्या आहारामध्ये त्या ठिकाणी नक्की करा. मित्रांनो, लिव्हर टॉनिकच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी फायदा होतो, त्यांचे पचन सुधारण्यासाठी फायदा होतो. आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस असेल तर तो घालवण्यासाठी त्या ठिकाणी फायदा होतो. आपल्या पशूंमध्ये त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी त्या ठिकाणी या लिव्हर टॉनिकमुळे चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे आपण आपल्या पशूंमध्ये कमीत कमी 10 दिवस तरी त्यांना लिव्हर टॉनिकचा त्यांच्या आहारामध्ये त्या ठिकाणी वापर करा, की ज्यामुळे आपण आपल्या पशूंमध्ये या एफ-एम-डी आजारापासून आपल्या पशूंना सुरक्षित ठेवण्यासाठी त्या ठिकाणी चांगले फायदे हे देऊ शकतो. मित्रांनो, पुढील जी काही उपाययोजना आहे तर ती म्हणजे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना मिठाचा देखील त्या ठिकाणी वापर करू शकतो. मिठाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना त्यांचे पचन चांगले ठेवण्यासाठी, आपल्या पशूंमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यानंतर मग मित्रांनो, आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी तुरटीचा सुद्धा वापर करू शकतो. तुरटीच्या वापरामुळे सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांना जर त्यांच्या तोंडामध्ये कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन असेल तर ते ठीक करण्यासाठी किंवा जंतू संसर्ग असेल तर तो ठीक करण्यासाठी या तुरटीमुळे त्या ठिकाणी चांगला फायदा होतो. आपल्या पशूंचे पचन त्या ठिकाणी चांगले ठेवण्यासाठी फायदा होतो. त्यानंतर मग मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये त्यांच्या आहारामध्ये त्या ठिकाणी शेवग्याचा जो काही पाला येतो तर त्याचाही त्या ठिकाणी वापर करू शकतो. शेवग्याच्या पाल्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला व्हिटॅमिन ए असेल, व्हिटॅमिन सी असेल किंवा अँटीऑक्सिडंट असतील तर हे गुणधर्म असतात. तर त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक
वाढवण्यासाठी, त्यांचे पचन चांगले ठेवण्यासाठी देखील या शेवग्याच्या पाल्याचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, आपण जर आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी मीठ वापरणार असाल तर त्या ठिकाणी आपण 20 ग्रॅम ते 40 ग्रॅम या दरम्यान आपल्या पशूंमध्ये दररोज या मिठाचा वापर करू शकतो. तुरटीचा जर त्या ठिकाणी वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण साधारणतः मोठ्या पशूंमध्ये 2 काड्याच्या पेट्या तुरटीचा पावडर त्या ठिकाणी त्यांना देऊ शकतो आणि त्या ठिकाणी शेवग्याच्या पाल्याचा त्या ठिकाणी वापर करणार असाल तर 100 ते 150 ग्रॅम या प्रमाणामध्ये आपण आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी शेवग्याच्या पाल्याचा त्या ठिकाणी उपयोग करू शकतो. त्यासोबतच मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये त्यांच्या आहारामध्ये त्या ठिकाणी मिनरल मिक्सचर जे येतात तर त्यांचा वापर करू शकतो. या मिनरल मिक्सचरमध्ये सुद्धा आपल्याला विविध प्रकारचे विटॅमिन्स, मिनरल्स त्या ठिकाणी दिलेले असतात. तर त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी, आपल्या पशूंमध्ये त्यांचे पचन चांगले ठेवण्यासाठी, आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो. या मिनरल मिक्सचरचा डोस देताना देखील आपण कमीत कमी 50 ते 100 ग्रॅम दिवसातून 1 वेळा याप्रमाणे आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी वापरले तर आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळेल. त्यासोबतच मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये आपल्याला जे मार्केटमध्ये येणारे मल्टीव्हिटॅमिन, मल्टी मिनरल सिरप येतात, यामध्ये टोनोबूस्ट असेल किंवा बोविकाइंड असेल तर यांसारख्या औषधांचा त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये वापर करू शकतो. या औषधांमध्ये आपल्याला विविध प्रकारचे विटॅमिन्स, मिनरल्स दिलेले असतात. तर त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी, आपल्या पशूंमध्ये त्यांचे पचन, त्यांची भूक सुधारण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा पाहायला मिळतो आणि आपल्या पशूंमध्ये त्यांची ओव्हरऑल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी या लिक्विडमुळे त्या ठिकाणी नक्कीच चांगला फायदा आपल्याला होतो. त्यामुळे आपण आपल्या पशूंमध्ये या लिक्विडचा सुद्धा त्या ठिकाणी वापर करा. आपल्याला निश्चितच चांगले फायदे आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतील. मित्रांनो, या जर उपाययोजना त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये अंमलात आणल्या तर निश्चितच आपल्याला आपल्या पशूंची इम्युनिटी चांगली ठेवण्यासाठी फायदा होईल आणि आपल्या पशूंमध्ये हा जो FMD आजार आहे तर त्याला दूर ठेवण्यासाठी आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी चांगली मदत ही पाहायला मिळेल. मित्रांनो, हा एक व्हायरल आजार असल्यामुळे आपण आपल्या पशूंमध्ये जर त्यांचे जे काही व्हॅक्सिनेशन आहे तर ते जर केलेले नसेल तर सर्वात पहिले आपण त्यांचे व्हॅक्सिनेशन त्या ठिकाणी करून घ्या आणि आपल्या पशूंना त्या ठिकाणी या व्हॅक्सिनेशनमुळे चांगला फायदा हा नक्कीच मिळेल. त्यासोबतच मित्रांनो, आपण आपल्या गोठ्यामध्ये घाणेरी किंवा सीताफळ यांच्या पानाचा त्या ठिकाणी रस काढून आपल्या गोठ्यामध्ये आणि आपल्या पशूंच्या शरीरावरती त्या ठिकाणी फवारून घेऊ शकतो, की ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये हा जो व्हायरल आजार आहे तो पाठीमागे असणारे जे काही माशा असतील, डास असतील तर यांना त्या ठिकाणी त्यांना नायनाट करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होईल. त्यामुळे आपण आपल्या गोठ्यामध्ये आणि आपल्या पशूंमध्ये घाणेरी व सीताफळ यांचा आपल्याला त्या ठिकाणी रस काढून आपण आपल्या पशूंमध्ये आणि गोठ्यामध्ये त्या ठिकाणी फवारून घेऊ शकतो. मित्रांनो, यांसारख्या उपाययोजना आपण आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी करून आपल्या पशूंना होणारा जो काही FMD आजार आहे तर त्याला त्या ठिकाणी दूर ठेवण्यासाठी नक्कीच चांगले फायदे हे घेऊ शकतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये FMD आजार आपण कशा पद्धतीने दूर ठेवू शकतो, आपण त्या ठिकाणी आपल्या पशूंची इम्युनिटी कशा पद्धतीने वाढवू शकतो, आपण आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी कुठल्या औषधांचा वापर करायला पाहिजे, कुठल्या घरगुती उपाययोजना करायला पाहिजे, तर या विषयावरती माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.